असं झालं की ज्या 65 इमारतींचा जो विषय होता त्याच्यामध्ये एक आदेश झालेला होता की 3 महिन्याच्या आत सर्व बिल्डिंगा तोडायच्या आहेत. त्यामध्ये डिले झाल्यामुळे मी कंटेम्पची नोटीस सर्वांना पाठवली आणि त्यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वांना पुन्हा त्वरित बिल्डिंगा रिक्त करावा अशा नोटिसा मारल्या. त्यावर टुलिप हाईट नावाची जी बिल्डिंग होती त्यांना याच्यात जरा भीती निर्माण झाल्यामुळे त्यांनी काल कोर्टापुढे मेन्शन केलं आणि अर्जन्सीमध्ये आज मॅटर लावला. टुलिप हाईट जी बिल्डिंग आहे तिने स्वतः इंटरव्ह्यूने एक ॲप्लिकेशन फाईल केलेला होता. त्यावेळेस कोर्टाचा मत असा आलेला होता की एकदा एखादी केसची फायनल जजमेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूने ॲप्लिकेशन करता येत नाही, म्हणून तुम्ही एक स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करावी आणि त्या संदर्भातच त्यांनी एक स्वतंत्र रिट पिटिशन दाखल केली. त्यामध्ये त्यांची मागणी अशी होती की त्यांच्या बिल्डिंगना रेग्युलाइज केलं पाहिजे. त्यांनी त्यांचे बरेचसे मुद्दे घेतलेले होते की त्यांची चूक काय, त्यांनी रेरा सर्टिफिकेट बघितलं, बिल्डिंग अधिकृत वाटली म्हणून त्यांनी बुकिंग केली, परंतु त्यांना 2021-22 लक्षात आला की ती बिल्डिंग इल्लीगल आहे, फॉर्ज डॉक्युमेंटवरती केलेली ही बिल्डिंग उभारलेली बिल्डिंग. तर हे सर्व विषय जेव्हा कोर्टाने आज जेव्हा हेअरिंगच्या वेळेस ही पूर्ण केस वाचण्यात आली, साधारण 2.5 तास हा मॅटर कोर्टासमोर चालला. त्याच्यामध्ये कोर्टाने पूर्ण मॅटर समजून घेतलं, वाचून घेतलं, त्यावर काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्याच्यामध्ये बरेचसे तर्कसुद्धा काढण्यात आले. ह्यामधला पहिला प्रश्न असं झालं की ही बिल्डिंग तुमचं म्हणणं आहे की तुम्ही रेरा बघून घेतली, मग ही बिल्डिंग उभी कशी राहिली, याला जबाबदार कोण. त्यावर जेव्हा आर्ग्युमेंटमध्येच हा विषय आला की कोर्टाने निष्कर्ष काढला की ह्याला जबाबदार एक आयुक्त आहे, ह्याला वॉर्ड ऑफिसर आहेत. त्यांनी त्या सोसायटीला लगेच सांगितलं का तुम्ही जेव्हा अशी परिस्थिती आहे तर तुम्ही त्यांच्यावरती FIR केली पाहिजे आणि तसं FIR करण्याचा आदेशामध्येच एक प्रकारचं आर्ग्युमेंटमध्येच हा विषय झाला. दुसरा विषय असं झालं की ही बिल्डिंग कोर्टाने स्वतः सांगितलं की आज एका आदेशामध्ये पाडण्याचा आदेश झाला तर हिला कोणत्याही परिस्थितीमध्ये हिला पाडावीच लागेल. त्यामुळे त्यांनी कोर्टाने टुलिप हाईट्सला विनंती केली की जे काही महानगरपालिका कारवाई करणार आहे तिला तुम्ही आडवे जाऊ नका, ती बिल्डिंग पाडू द्या. फार तर फार तुम्ही एवढं करू शकता की ही बिल्डिंग पडल्यानंतर ह्या जागेच्या पडल्यानंतर तुमचा लॉस होऊ नये म्हणून या जागेचा तुम्ही कन्व्हेन्स करून घ्या, सोसायटी कन्व्हेन्स करून 7/12 तुमच्या नावावरती, तसा आदेशामध्ये सुद्धा घेण्यात आलेला आहे. तर ही जेव्हा ऑर्डर निघणार तेव्हा निश्चित ह्या गोष्टी त्या दिसून येतील. त्याचबरोबर असं आलं की जे लोक ज्यांनी फसवणूक केली म्हणजे बिल्डर्स किंवा जमीन मालक किंवा इतर कोणी एजंट ज्यांनी जी फसवणूक केली तर त्याच्यामध्ये असं आलं की ते सगळे मोकाट फिरतात. मग अशा लोकांना काय केलं पाहिजे, ह्यावर कोर्ट काही वेळ गप्प बसला, परंतु कोर्टाने लगेच पब्लिक प्रोसिक्युटरला म्हणजे हितेनजी वेणेगावकर यांना अर्जंटमध्ये बोलवायला सांगितलं. साधारण त्यांना यायला पण अर्धा तास लागला, परंतु ते आल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी विचारण्यात आल्या की आत्तापर्यंत किती FIR झाल्यात, किती लोकांना अरेस्ट झाले, काय स्थिती आहे. तर ही स्थिती राज्य शासनाला विचारली, म्हणजे राज्य शासनातर्फेच ते पब्लिक प्रोसिक्युटर होते. त्यांनी सांगितलं की मी सर्व माहिती घेतो. त्याचबरोबर EDने आतापर्यंत काय कारवाई केलेली, म्हणजे EDने जर एवढा हा मॅटर डीपली घेतला आहे तर याचा सर्व रिपोर्ट त्यांना एक 7 दिवसाच्या आत सादर करायला सांगितलेलं आहे. आणि या 7 दिवसामध्ये निश्चित मलाही विश्वास आहे की फार मोठा आदेश होईल. भले आज आदेशाने ह्या बिल्डिंगा पाडल्या जातील, परंतु ज्या लोकांनी यांची फसवणूक केली त्यांच्यावरती निश्चित योग्य ती कारवाई या बाबतीत निश्चितच होणार असं कोर्टाच्या आजच्या आर्ग्युमेंटमध्ये दिसून आलं. आणि तशी ऑर्डर आता अजून ऑर्डर लोड झालेली नाही, परंतु या 2-3 दिवसामध्ये कदाचित ती ऑर्डर येईल आणि त्या ऑर्डरमध्ये सर्व गोष्टी दिसून येतील. कसं झालं आहे की आत्ता अनेक वेळेला म्हणजे पूर्वी इल्लीगल कन्स्ट्रक्शनला काहीतरी रिलीफ मिळायचं, परंतु आता इल्लीगल कन्स्ट्रक्शनला कुठल्या प्रकारचा रिलीफ हायकोर्ट द्यायला तयार नाही, सुप्रीम कोर्टही द्यायला नाही. आजच्या आर्ग्युमेंटमध्ये एक मुद्दा आलेला की आधी इल्लीगल बांधायची आणि नंतर रेग्युलाइजला जायचं. असं का, म्हणजे चूक करायची नाही तर रेग्युलाइजसुद्धा नाही झाली पाहिजे, म्हणून कोर्टाने आज एक प्रकारचं त्यांना रेग्युलाइजसाठी पण विरोध केला. आणि मला आजच्या स्थितीवरनं क्लिअर दिसून येतो
की ह्या बिल्डिंग्या किती काही झालं, कोणी किती वाचवायचा प्रयत्न केला तरी मला नाही वाटत की वाचू शकतील. म्हणजे जरी एक सन्माननीय मुख्यमंत्र्याची स्टेटमेंट असतील, महसूल मंत्र्याच्या स्टेटमेंट असतील किंवा खासदारांच्या स्टेटमेंट असतील, काही आमदारांच्या स्टेटमेंट आहेत, तर ह्यावरती क्लिअर दिसून येतो की किती काही केलं तरी शेवटी कोर्टापुढे काहीच नाही. आणि ह्या बिल्डिंग्या मला असं वाटतं की 100% कोर्टाच्या आदेशामुळे ह्या बिल्डिंग्या पडल्याच जातील. आणि आता ह्याच्यामध्ये एकच एक पर्याय मला असा वाटतो आहे की ह्या लोकांना काहीतरी सपोर्ट केला पाहिजे. जसं कोर्टाने आदेश दिले तर यांना कन्व्हेन्सवरती यांची नावं लवकरात लवकर हाणली पाहिजे.